नमस्कार, मंगळवेढा नगरी न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत। मंगळवेढा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक मंगळवेढ्यात चुरशीने होऊ लागली आहे। तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार सुनंदा अवताडे यांच्यासाठी माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे, विठ्ठल कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन बबनराव अवताडे, ज्येष्ठ नेते रामचंद्र वाकडे, युवक नेते सिद्धेश्वर अवताडे यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते व उमेदवार यांची पदयात्रा संत दामाजी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मंगळवेढा शहरातील प्रमुख रस्त्यावरून चोकामेळा चौकात नेण्यात आली। या ठिकाणी झालेल्या जाहीर सभेत माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी शहरातील विकासाबाबत माजी सत्ताधिकारी असलेल्या नगरसेवकांबद्दल जोरदार टीका टिप्पणी केली। ढोबळे यांच्या टीका टिप्पणीमुळे सभेतील वातावरण गंभीर झाले होते। भगीरथ भालके यांनी शहराच्या विकासाबाबत मार्गदर्शन केले। नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुनंदा अवताडे यांनी शहराच्या विकासासाठी काय करणार आहे, शहराचा विकास सकारात्मक बाजूने व विधायक दृष्टीने केला जाईल यासाठी मला संधी द्यावी, या पद्धतीने सभेला प्रबोधन केले। यामुळे तीर्थक्षेत्र विकास आघाडीची ही जाहीर सभा मंगळवेढ्यातील मतदारांना चांगलीच रुचली असल्याची चर्चा मतदारात होऊ लागली आहे। भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार सुप्रिया जगताप यांच्यासाठी सोशल मीडियावर जोरदार प्रचार यंत्रणा भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून राबवण्यात येत आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधानदादा अवताडे, शशिकांत चव्हाण, प्रकाश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचार यंत्रणा राबवली जात असून स्वतः सुप्रिया जगताप, अजित जगताप यांनी डोर टू डोर प्रचार सुरू केला आहे। कमळ चिन्ह असलेले रिक्षा, डमडम शहरातून फिरत आहेत। शहराच्या विकासासाठी राज्यातून निधी आणणार असा आग्रहाची मागणी मतदारासमोर मांडली जात आहे। अशा परिस्थितीत भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीत चांगले यश मिळेल असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक सोमनाथ अवताडे यांनी मंगळवेढा नगरी न्यूजशी बोलताना व्यक्त केला। मंगळवेढा शहराच्या विकासासाठी आमदार समाधानदादा अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात विकास निधी आणून शहराचा भव्य दिव्य विकास करणार असल्याचे अवताडे यांनी स्पष्ट केले। शहरामध्ये अनेक महत्त्वपूर्ण कामे अपूर्ण आहेत। यासाठी राज्यातील सत्ता व सत्तारूढ पक्षाचे आमदार असल्यामुळे सत्तारूढ पक्षाच्या नगराध्यक्ष झाला तर त्याचे प्रतिबिंब शहराच्या विकासामध्ये उठून दिसणार असल्याचा दावा अजित जगताप यांनी केला आहे। अजित जगताप यांनी राष्ट्रवादीच्या 4 जणांना नगरसेवक पदाची संधी उपलब्ध करून दिली आहे। महायुतीचे कामकाज मंगळवेढा शहरात चांगल्या पद्धतीने सुरू आहे। एकूणात सुप्रिया जगताप यांना आता विजयाजवळ जाणार असल्याचा विश्वास वाटू लागला आहे। नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत रंगत आली असतानाच मंगळवेढा नगरपालिकेच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे। समविचारी आघाडी म्हणून सर्व विरोधक एकत्र आले असतानाच शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 5 उमेदवारांसाठी आज आपला स्वतंत्र प्रचार सुरू केला आहे। अनिल सावंत, राहुल शहा, चंद्रशेखर कोंडुबैरी, मुजफ्फर काजी, किसन गवळी यांनी या निवडणुकीत मोठा ट्विस्ट निर्माण केला असून 5 नगरसेवकाला विजयी करण्यासाठी प्रभागात जोरदार प्रचार यंत्रणा सुरू केली आहे। आज गैबीपीर दर्ग्यालगत असलेल्या मोकळ्या मैदानात राष्ट्रवादी शरद पवार गटाची बैठक होऊन या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 5 नगरसेवक विजयी करण्याबाबत कार्यकर्त्यांनी विडा उचलला आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या या निवडणुकीतील ट्विस्टमुळे मंगळवेढा शहराच्या राजकारणावर आता कोणता परिणाम होणार, कोणाला लाभ होणार तर कोणाला तोटा होणार याबद्दल मतदारात चर्चा सुरू झाली आहे।